ज्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो सोहळा आणि तो क्षण या ठिकाणी आता येऊन ठेवलेला आहे. मित्र हो, कोणतेही शुभ कार्य असो तर या शुभ कार्याचं आपण सर्वप्रथम परमेश्वराची आराधना करत असतो आणि अशीच परमेश्वराची आराधना आपल्या नेमसुशील विद्यामंदिराच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हे रामस्तुतीचं गायन करून ईशस्तवन करणार आहेत. तर आपल्या या नेमसुशील शैक्षणिक समूहाच्या जवळजवळ 85 विद्यार्थी जे विद्यार्थी आणि विद्यार्थी असा एक समूह या ठिकाणी आपल्यासमोर ईशस्तवन करत आहेत आणि ईशस्तवन बोल आहेत प्रभू श्री रामचंद्राचे. त्यांना संगीतबद्ध करत आहेत नेमसुशील शैक्षणिक समूहाच्या संगीत शिक्षिका कल्याणी वडाळकर मॅडम आणि त्याचबरोबर त्यांना तबल्याची साथ देणार आहेत विद्यामंदिरातील शिक्षक सचिन पाटील सर.
सियावर रामचंद्र की। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। के हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए। कि हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंदे चाहिए समंदर बनाने के लिए, पर आप जैसे मेहमान ही काफी है नेम सुशील को स्वर्ग बनाने के लिए, स्वर्ग बनाने के लिए, स्वर्ग बनाने के लिए। पुनश्च एकदा मान्यवरांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। नेम सुशील शैक्षणिक समूहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे मी रेखा मोरे आणि मी अरुण कुवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत। श्रेष्ठ जन हो आणि विद्यार्थी मित्रांनो, शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली हे सर्व विदित आहे। या आनंदाने आपण विविध कार्यक्रम घेतो आणि 25 वर्षापासून एक मनात इच्छा निर्माण झाली की आपल्या नेम सुशीलचं एक पुस्तक असावं। या विचाराधीनतेने ही विचाराधीनता प्रत्यक्षात कृतीत उतरली आणि पुस्तक निर्मिती जणू रक्तातच शिरली। भावेशभाई यांनी दिली हाक, त्यांना आमचा प्रतिसाद। यासाठी जुळवले फोटो, जमवल्या कथा, कवी सज्जनांचा जमला जथ्था, कला क्रीडा साहित्य अभिवादन अशा विविध संकलनांचा जणू भरला मेळा। की संकलनाची झाली तयारी, विद्यार्थी पालक शिक्षकांची मांदी याळी, हर्षिल भाईंनी केली नाशिक वारे आणि साकारले नेम सुशील रूपी पुस्तक भारे, नेम सुशील रूपी पुस्तक भारे। क्या बात आहे कुवर सर, पुरे झाली आता ही दुनियादारी। चला आता मान्यवरांची करूया सत्काराची तयारी। निश्चितच या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी जे सन्माननीय मान्यवर लाभलेले आहेत तर त्यांचा आपण आपल्या नेम सुशील शैक्षणिक समूहाच्या वतीने छोटेखानी आपण त्यांचा सन्मान करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत। तर सन्माननीय मान्यवर कृपया आपण याचा स्वीकार करायचा अशी मी आपणास विनंती करतो। सर्वप्रथम सत्कारमूर्ती आहेत माननीय श्री आमदार राजेशदादा पाडवी साहेब, शहादा तळोदा मतदारसंघाचे एक लोकप्रिय आमदार आणि विधान भवनातली बुलंद तोप आणि तळपती तलवार ते म्हणजे आपले आदरणीय आमदार साहेब। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। विधानसभेमध्ये धडकत आहे आणि निश्चितच ही आमच्यासाठी खूप मोठ्या कौतुकाची गोष्ट आहे। आमच्या नेम सुशील शैक्षणिक समाजाचे अध्यक्ष आदरणीय निखिल भाई हे आदरणीय आमदार साहेब यांचा पुष्पगुच्छ आणि स्नेहवस्त्र देऊन सन्मान करत आहेत। पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय अभिजित दादा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नंदुरबार शहर। कृपया दादासाहेब आपण सुद्धा आदरणीय निखिलबाई यांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे। आदरणीय अभिजित दादा मोरे, डॉक्टर अभिजित दादा मोरे यांचा स्नेहवस्त्र पुष्पगुच्छ देऊन आदरणीय निखिलबाई यांच्या हस्ते सन्मान होत आहे। शहराचे विकासाचे माजी नगराध्यक्ष तळोदा शहर तर भैया साहेबांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय भाऊ यांना आमंत्रित करत आहे। बरं आदरणीय हर्षिलबाई आमच्या संस्थेचे समन्वयक आदरणीय हर्षिलबाई हे भैया साहेबांचा स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत आहेत। पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय डॉक्टर शशिकांतजी वाणी साहेब, साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष। साहेबांची शिक्षण संस्था ही अतिशय महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आहे म्हणून साहेब राजकीय काहीच नाही, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे। जरा साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मी मागाशी उल्लेख केला होता की
एक मातृत्व आणि एक दातृत्व या दोन्ही भूमिका जे निभावतात अतिशय मवाळ व्यक्तिमत्व आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय वाणे साहेब, तर वाणे साहेबांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय हर्षलभाई यांना. हर्षलभाई कृपया आपण डॉक्टर वाणे साहेबांचा स्नेहवश्व व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. ज्यांची या शहराला ओळख आहे की बोलना कम और काम ज्यादा, आणि असा प्रत्यय आपल्याला नेहमी येत असतो, ते म्हणजे सर्वांचे आपले लाडके आणि युवा नेतृत्व आदरणीय हितेंद्रभाऊ क्षत्रिय. कृपया आपण सुद्धा सन्मान स्वीकारण्यासाठी दर्शनी भागाला यायचं आहे. आदरणीय हर्षलभाई, आपणास विनंती असेल की कृपया आपण माजी नगरसेवक आणि धडाडीचे युवा नेते आदरणीय हितेंद्रभाई यांचा स्नेहवश्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. ज्यांची जनसेवक म्हणून या तळोदा शहरामध्ये या जिल्ह्याला ओळख आहे, असं लाडकं नेतृत्व ते म्हणजे आमचे संदीप भैया. आणि संदीप भैया निश्चितच आमच्या नेम सुशील शैक्षणिक समूहातर्फे आपण सुद्धा सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय संदीप भैया परदेशी यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय हर्षलभाई यांना. कृपया आपण संदीप भैयांचा स्नेहवस्त्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. सन्माननीय मंच आणि लाडके विद्यार्थी मित्र हो, आदरणीय पालक मित्र हो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो आहे तो क्षण म्हणजे काय की पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन. तर ती वेळ घेणारच नाही, कारण आधीच कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. मुख्य जो कार्यक्रम आहे मी त्याकडे वळत आहे, तो म्हणजे पुस्तक प्रकाशनाचा. आदरणीय आमदार साहेब आणि त्याचबरोबर सर्व सन्माननीय मान्यवर, मी आपणास विनंती करेल की आपण नेम सुशील शैक्षणिक समूहाची जी पुस्तकाची प्रतिकृती आहे सर्वप्रथम, तर त्या प्रतिकृतीचं आपण फीत कातून अनावरण करायचं आहे. आणि तदनंतर आपल्याला पुस्तकं देण्यात येतील. नेम सुशीलची सत्यप्रत खरीप्रत आपल्यासमोर आहे, तर त्याचंसुद्धा आपण अनावरण करायचं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन झाल्या पाहिजेत, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत मित्र हो. हे नेम सुशील शैक्षणिक समूहाचं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे कलागुण आहेत, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांचे कडा, शिक्षकांचे जे जे काही योगदान आहे ते सर्व या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहे, ज्याची आतुरतेने आपण वाट पाहतोय. या पुस्तकांचं मान्यवर आदरणीय राजेशदादा पाडवी साहेब यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. पुस्तक पाहण्याची प्रचंड त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसून येत आहे आणि खूप कौतुकाची गोष्ट म्हणावी लागेल. गेल्या 25 वर्षाचं हे स्वप्नपूर्ती पुस्तकाचं स्वप्नपूर्तता होत असताना मनापासून आनंद होत आहे. जे आदरणीय राजेशदादांच्या हस्ते प्रकाशित होताना आपण बघत आहोत. अतिशय आनंदाचा आणि मन भरून येण्याचा हा क्षण की ज्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि जोरदार गर्जना व्हायला पाहिजेत. यस, बिलकुल. ही ऊर्जा पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहे. खूप वर्षापासून हे स्वप्न बघत होतो आपण की आपलं स्वतःचं एक पुस्तक असावं आणि ते पुस्तक प्रकाशित होताना आपण बघत आहोत. खूप खूप आनंदाचा हा क्षण आहे. सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल की कृपया आपण ती उद्घाटनची जी फीत आहे ते फीत कापायची आहे. एक हर्ष चंदेरीचं हे पेज तुम्हा आम्हा सर्वांना दृष्टीस पडत आहे. 25 वर्षाची यशस्वी वाटचाल आपण हर्ष चंदेरी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सादर केले होते आणि मान्यवरांनी त्या पृष्ठाला त्या ठिकाणी उघडून जुन्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. यानंतर सन्माननीय मान्यवर त्याचबरोबर
जमलेले विद्यार्थी आणि सन्माननीय पालक मित्र हो, पुस्तकाची जी वैशिष्ट्ये आहेत, या पुस्तकाची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर थोडक्यात या पुस्तकाचा परिचय, तर पुस्तकाच्या पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत, अर्थात मुखपृष्ठापासून तर मलपृष्ठापर्यंत आपण या पुस्तकाचा छोटेखानी परिचय जाणून घेऊया. पुढील शब्द असेल आदरणीय मोरे मॅडम यांचे. चला तर मग पुस्तकाचा छोटेखानी परिचय आपण करून घेऊ. पुस्तकाच्या हळूहळू आता आपण आतमध्ये शिरूया. सुवर्ण अक्षरे लिखित नेमसुशील, शब्दांना फक्त स्पर्श केला तरी मायेची अनुभूती येते. मुखपृष्ठावर शाळेला 25 वर्ष पूर्ण झाल्याचा लोगो, 2 हातात धरलेले रोपटे, या चित्राच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कार, शिस्त, जबाबदारी आणि ज्ञानाची शिदोरी सोपवण्याचा संदेश दिला जात आहे. शुभेच्छापत्र पुस्तकाची शोभा वाढवत आहे. मुख्य मुद्दे आणि उपमुद्दे अशा 2 भागात, तसेच पृष्ठ क्रमांकानुसार सखोल माहिती अनुक्रमणिकेत देण्यात आली आहे. प्रत्येक पृष्ठावर QR कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या QR कोडला स्कॅन केल्यास तो कार्यक्रम, तो सोहळा आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे. हर्ष चंदेरीचे पृष्ठ डोळ्यासमोर आल्यावर 2 दिशादर्शक बाण आपल्या दृष्टीस पडतात. त्या बाणाच्या दिशेने गेल्यास हर्षचंदेरी सोहळ्याचा प्रत्येक क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहे. मलपृष्ठाच्या आतील पानावर नेमसुशील हे नाव मोठ्या कलात्मकतेने रेखाटले आहे. मलपृष्ठावर नेमसुशीलच्या विविध शाखांची नावे देण्यात आली आहेत. मलपृष्ठावरच खाली यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, शाळेची वेबसाईट या सगळ्यांचे QR कोड दिलेले आहेत. आपण स्कॅन करून सखोल माहिती घेऊ शकता. आणि हो, शाळेचा मेल ॲड्रेससुद्धा दिला आहे. अशा प्रकारे मुखपृष्ठ ते मलपृष्ठापर्यंत सुबक मांडणी, सुंदर बांधणी करून नेमसुशीलचे हे पुस्तक आपल्या हातात सुपूर्द केले आहे. दारोदारी ज्ञान प्रकाश पसरवत असताना नेमसुशील रूपी पुस्तक आपल्यासारख्या वाचकांना नक्कीच आनंद देणार, आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय डॉक्टर शशिकांतजी वाणी साहेब हे 2 शब्द आपल्यामध्ये मनोगत व्यक्त करत आहेत. नेमसुशीलच्या 25 वर्षाच्या पूर्ततेनंतर संस्थेच्या अध्यक्षांनी आज त्या संस्थेच्या सर्व 25 वर्षाचा आढावा ज्या पुस्तकात घेतला आहे, अशा पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय राजादादा पाडवी, व्यासपीठावर उपस्थित अभिजितदादा मोरे, अजय भैया परदेशी, संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई, व्यासपीठावर उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी, हितेंद्र क्षत्रिय, संदीपभाई परदेशी आणि उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम संस्थेने हे अतिशय चांगलं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशन केलं. त्यांच्या आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी मी आपल्याला. आपल्या सगळ्यांचे या संस्थेचे लाडके अध्यक्ष निखिलभाई यांना 25 वर्षापूर्वी पाहिलं आमदार साहेब, त्यावेळेस जसे दिसत होते तसेच आज पण दिसत आहेत. अशा प्रेमळ निखिलभाईंनी हा संस्थेचा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याचा जो उपक्रम या ठिकाणी केलेला आहे, तो अतिशय सर्वांगीण विकास आणि ज्यांचं साक्षर करावे सकल जना हा ध्येय ठेवून दारोदारी ज्ञानप्रकाश करण्याचा जो संकल्प आहे, त्या संकल्पाबद्दल आणि ज्यांचे ध्येय
जागतिक स्वीकार्यता असणारे शिस्तप्रिय संस्कारक्षम विद्यार्थी घडवणं हे ज्यांचे ध्येय आहे आणि ज्यांचे उद्दिष्ट आहे भविष्यवेधी शिक्षण देणे आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणे आणि सर्वात महत्त्वाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणं, अशा सगळ्या ध्येय उद्देश घेऊन चालणाऱ्या निखिलबाईंनी आज या ठिकाणी 25 वर्षानंतर का होईना परंतु मला आज या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि अतिशय चांगलं पुस्तक त्यांनी या ठिकाणी प्रकाशित केलेले. आपण जे करतो ते जगापुढे आलं पाहिजे, आपलं कर्तृत्व जगापुढे आलं पाहिजे आणि त्याला सगळ्यांनी दाद दिली पाहिजे. कारण काही लोक करतात आणि दाखवत काहीच नाही, परंतु आपण करतोही खूप आणि दाखवतोही खूप. म्हणून अशा निखिलबाईंना आणि त्यांच्या सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय डॉक्टर साहेब. खरं म्हणजे तुम्ही मगाशी बोललात की खूप दूरी आहे तुमच्यामध्ये, तर आदरणीय डॉक्टर साहेब असं काहीच नाही कि लाख दिए जला लीजिए अपनी महफिल में. डॉक्टर साहेब खास तुमच्यासाठी कि लाख दिए जला लीजिए अपनी महफिल में मगर रोशनी तो आपके आने से ही होगी, आपके आने से ही होगी. तुम्ही लांब नाही, तुम्ही आमच्या जवळचे आहात आणि निश्चितच खूप खूप धन्यवाद. आपण अनमोल अशा शुभेच्छा आमच्या या पुस्तकाप्रती दिलेल्या आहेत. पुढील शब्द आदरणीय आमदार साहेब आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. पुढील शब्द माननीय श्री राजेशदादा पाडवी साहेबांचे. आदरणीय साहेब. बोलो भारत माता की, भारत माता की जय श्रीराम. नेम सुशील या शाळेच्या 25 वर्षाच्या वाटचालीचा प्रवासाचा जो काही लेखाजोखा आहे तो या पुस्तकात त्यांनी समाविष्ट केला आहे. त्या पुस्तकाचं आजचं प्रकाशन या ठिकाणी होतं आहे. त्यासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अभिजितदादा, आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते डॉक्टर वाणीसाहेब, इथले माजी नगराध्यक्ष जयभैया परदेशी आणि ज्यांनी ही चांगली वास्तू आणि शाळा या ठिकाणी निर्माण केली ते आमचे वर्गमित्र, एका शाळेत आम्ही शिकलो ते निखिल भाऊ, त्यांचे चिरंजीव आणि वहिनी सोनाताई, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी बंधू मित्रांनो. मला जेव्हा मी अनुक्रमणिका पाहिली तर 100च्या पुढे त्या ठिकाणी अनुक्रमणिकामध्ये दिसतंय आणि त्यातले बरेचसे अनुभव मी जवळून घेतलेत. त्यातले श्रीराम जन्मभूमीची प्रतिष्ठापना असेल, मग आदिवासी दिवस असेल, नवरात्रोत्सव असेल, ते रांगोळी स्पर्धा असेल, फॅशन शो असेल, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून ह्या संपूर्ण शहरामध्ये आणि शाळेमध्ये केल्या गेल्यात. त्याला मी स्वतः साक्षीदार आहे आणि अतिशय मला आनंद आहे की ह्या नंदुरबारसारख्या उत्तर महाराष्ट्रातल्या कमी साक्षर असलेल्या जिल्ह्यामध्ये अशी अतिशय चांगली शाळा या ठिकाणी निखिलबाईंनी उभारली. त्याबद्दल त्यांच्या परिवाराचं टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या शिक्षकांनी मेहनत घेऊन या शाळेचं नाव चांगलं या ठिकाणी रोशन केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कारण ह्या ठिकाणी पाहिलं मी की सर्व जे काय आहे म्हणजे आदिवासी दिवस देखील काय साजरा करताना त्या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीचा पोशाख करून, पारंपरिक पोशाख, सांस्कृतिक धार्मिक पोशाख त्या ठिकाणी परिधान करून अतिशय आनंदाने आणि उत्साहात त्या ठिकाणी साजरा करताना मला त्या ठिकाणी दिसलं. मग श्रीराम प्रतिष्ठापना असेल त्या दिवशी तर अतिशय म्हणजे मला कधीही वाटलं नव्हतं, कारण यांच्या निखिलबाईंच्या संकल्पनेतून आम्ही ठरवलं की आपण ह्या ठिकाणी तो दिवस साजरा करू आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तळोदे शहरामध्ये तो दिवस साजरा होईल असं मला वाटलं नव्हतं, परंतु भयंकर मोठ्या प्रमाणात आणि संपूर्ण शहराने त्याला प्रतिसाद दिला. म्हणजे घरोघरी दारोदारो बंद होते, सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ देखील रस्त्यावर उतरले. अशा पद्धतीने तो दिवस साजरा झाला, तो मी कधीही विसरणार नाही.
कारण त्या दिवशी मी पाहिलं की विद्यार्थिनी आणि विद्यार्थी ज्या पद्धतीने ढोल ताशे वाजवत होते, तर मला असं वाटलं की हे ढोल ताशे कुठून बाहेरून आणले का, बाहेरून कुठून प्रोफेशनल लोकांनी त्या ठिकाणी तयार केलेल्या भाड्याने आणले का असं मला वाटलं. परंतु मला जेव्हा सांगितलं की हे नेम सुशीलचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत, तर मला विश्वास वाटला नाही. खरोखर खूप खूप अभिनंदन त्यांचे. आणि ज्यांना जे वाद्य वाजवत होते त्यांना ज्यांनी प्रशिक्षण दिलं ते शिक्षकांचं देखील मनापासून खूप खूप अभिनंदन. आताच मी या ठिकाणी ते प्रभू श्री रामांवरती आपण ते गीत ऐकलं. अतिशय सुंदर, अतिशय मनमुग्ध करणारं असं आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी सादर केलं. त्या विद्यार्थिनींचं आणि ज्या शिक्षकांनी ते प्रस्तुत केलं त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कारण शालेय जीवनामध्ये, शाळेमध्ये शिस्त असेल, संस्कार असतील, त्या शाळेचं नाव होतं. आम्हीही ह्या दुर्गम भागामध्ये शिकलो. त्या टायमाला एवढी व्यवस्था नव्हती, परंतु आत्ताच्या काळाची गरज, आत्ताचे जे काय मॉडर्न एज्युकेशन आहे त्याच्यात हे असणं आवश्यक आहे. त्यासोबत मॉडर्न एज्युकेशनसोबत आपले जुने काही रीतिरिवाज, पिढ्या, परंपरा, जे काय पोशाख आहे, की जी परंपरा आहे, जी संस्कृती आपली, ती देखील टिकवणं त्याबरोबर आवश्यक आहे. कारण मी ह्या ठिकाणी पाहतो आहे की सर्व इंग्लिश मिडियम, ह्या ठिकाणी मराठी मिडियम, इंग्लिश मिडियम आता बहुतेक सुरू, CBSE पॅटर्न सुरू केलं वाटतं. खूप खूप अभिनंदन तुमचं की ह्या भागामधले मुलं देखील भविष्यामध्ये जे काही जगाचं जे काही स्पर्धा आहे जगापुढची, त्या स्पर्धेमध्ये कुठंतरी पोहोचू शकतील, कुठंतरी सहभाग नोंदवू शकतील, अशा पद्धतीने शिक्षण या ठिकाणी दिलं जाते. नेम सुशीलबद्दल मी बरंच ऐकलं. बरेच काही विद्यार्थी, म्हणजे योगाला गेलो तर नेम सुशीलचे विद्यार्थी, कुठल्या कार्यक्रमाला गेलो तिथे नेम सुशीलचे विद्यार्थी, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये ह्या शाळेतले विद्यार्थिनी आहेत. खरोखर अभिनंदन तुमचं. कौतुकास्पद आहे की सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण जे आपण गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि सर्वांगीण जे काय आपण त्या ठिकाणी शिक्षण दिलं गेलं पाहिजे ते ह्या ठिकाणी दिलं जातं असं मला वाटतं. कारण आम्ही शिकलो तेव्हा असं काही नव्हतं. त्यानंतर मी आमदार झालो. आमदार झाल्यानंतर मतदारसंघात ज्या ठिकाणी फिरतो आणि शाळेमध्ये जातो तर त्या ठिकाणी पाहतो. शहाद्यालाही जातो मी, तळोद्यालाही ह्या ठिकाणी शाळेत येतो, बचपनला जातो. परंतु ज्या पद्धतीचं सर्व कला असेल, मग वाद्य असेल, मग दुसरे इतर काही ॲक्टिव्हिटीज आहे, फॅशन शो आहे, इतर काय वेशभूषा आहे, जे काय आहे, तर त्याच्यामध्ये मला सर्व बाबतींमध्ये ह्या शाळेचं त्या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं की सर्वच भागामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि ज्या शिस्तबद्ध पद्धतीने करतायत ह्या शाळेतल्या मुलांना चांगली शिस्त. ह्या ठिकाणी देखील जे गायन झालं, गायन करताना देखील त्यांचे जे हावभाव होते, जे काय त्या ठिकाणी त्यांनी बसवलं, अतिशय सुंदर असं वाटत होतं. ते आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला फार आवडेल. प्रत्यक्ष बघायला आवडलं त्याच्यापेक्षा व्हिडिओमध्ये फार चांगलं दिसेल. अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी भजन जे काय गायन होतं ते प्रस्तुत केलं. आणि ह्या शाळेबद्दल मी नेहमी सर्व कार्यक्रमामध्ये येत असतो. आणि आता जे कार्यक्रम आमचा नंदुरबारला होता त्या ठिकाणी स्वागतासाठी मला सांगितलं की ढोल ताशे पाहिजे. तर त्यांना सांगितलं बा ढोल ताशे कुठं मिळत नसतील तर आमच्याकडे एक शाळा आहे नेम सुशील, आपण तिथून मागवून घेऊ स्वागतासाठी, असंही त्यांना सांगितलं. तर म्हणजे मला आठवण येते की कुठल्या ठिकाणी जर कोण सन्मान्य मान्यवर येणार असतील तर त्या ठिकाणी स्वागत करताना विद्यार्थिनींची गरज असेल तर आपल्याला नेहमीच नेम सुशीला आठवण करावं लागेल असं मला वाटतं खरोखर. तर मी ह्या ठिकाणी अनुक्रमणिकेमध्ये बघितलं की सर्व महापुरुषांचे देखील, आपले राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे देखील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं जो काही पुण्यतिथी असेल किंवा जयंती असेल अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होतो. प्रत्येक कार्यक्रम व्यवस्थित ह्या शाळेमार्फत साजरा केला जातो. अतिशय शिस्त पद्धतीने मी संस्थापकांना तर, परंतु इथल्या शिक्षकांनाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही खूप खूप तुमचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीने आपण काम करत राहावं, अशाच पद्धतीने ह्या भागामध्ये शिक्षण चांगलं पोचवत राहावं. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जिल्ह्यामधली चांगली एक संस्था, चांगले एज्युकेशन, चांगले संस्कार, चांगली शिस्त ह्या शाळेतून या जिल्ह्यामध्ये नावाजलेली राहण्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मी 2 आठवड्यापासून अधिवेशनात होतो. मागच्या आठवड्यात येऊ शकलो नाही, पण आज आलो. निखिलबाईंनी सांगितलं की, आणि मी तिथं विधानसभेत असताना
भैयासाहेब पण तिथं होते आणि आमचे दादा पण तिथं होते. ते कालच तिकडे आले, म्हणजे काल आले म्हणजे आज येणार नाही असं मला लक्षात आलं. म्हणजे आपण कोणतरी एकाने गेलं पाहिजे. एवढी चांगली आणि ती माझ्या मतदारसंघातली शाळा आहे, एवढी नावाजलेली शाळा आहे, एवढं चांगलं शिक्षण त्या ठिकाणी आमच्या मुलांना दिलं जाते. तर आपण गेलं पाहिजे ह्या दृष्टीने मी आलो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला मला आपण आमंत्रित केलं, बोलण्यास संधी दिली, सर्वांशी संवाद साधण्यास संधी दिली. मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो, सन्मान दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि शाळेची वाटचाल प्रवास असाच गतिमान, असाच ह्याच्याच पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने संस्कारिक पारंपरिक दृष्टीने आपण ठेवावं असं त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी. एवढी स्तुती तुम्ही केलेली आहे की आमचे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी भारावून गेलेले आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यामध्ये येण्यासाठी आदरणीय आमदार साहेब हे अधिवेशनाला होते आणि आपल्या हाकेला, आपल्या विनंतीला त्यांनी मान देत प्रवास करत तेवढ्या लांबून आपल्यापर्यंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मग विद्यार्थी मित्र हो, आपल्या स्क्रीनवर एक डिजिटल जे बुक आहे तर ते बुकसुद्धा आपण पाहू शकतो आणि त्याचा QR सुद्धा दिलेला आहे. आपण गुगल लेन्सला तो QR स्कॅन केला तर संपूर्ण डिजिटल हे जे पुस्तक आहे नेम सुशील, हे तुम्ही घरी बसल्या कुठे प्रवासामध्ये कुठेही याचं वाचन करू शकतात. बरं, आता थोडंसं आपण राजकारणाकडे वळूया. पण हे राजकारण शैक्षणिक आहे, कोणत्याही पक्षाशी निगडीत नाही साहेब. ज्या पद्धतीने आपण निवडणुका घेत असतो, स्थानिक लेवलच्या असेल किंवा मग राष्ट्रीय पातळीच्या असेल, अगदी त्याच पद्धतीच्या निवडणुका आम्ही आमच्या नेम सुशील इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे प्रतिनिधी निवडलेले आहेत. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे काय की निवडणूक ही पारदर्शक व्हावी, अर्थात EVMच्या माध्यमातून व्हावी. ज्या पद्धतीने आपण EVMमध्ये वोटिंग करत असतो, अगदी तीच टेक्नॉलॉजी आणि तेच तंत्रज्ञान आपण मोबाईलच्या माध्यमातून वापरलेलं आहे. सेम तीच प्रोसेस आणि या पद्धतीच्या माध्यमातून आमचे जे प्रतिनिधी आहेत, विद्यार्थी प्रतिनिधी, तर त्यांची निवडणूक या ठिकाणी झालेली आहे. जवळजवळ 9 ते 10 विद्यार्थी हे रिंगणामध्ये होते आणि त्याच्यातले 2 निवडून आलेले आहेत. तर ते निवडून आलेले विद्यार्थी सस्पेन्स आहेत, अजून अद्याप त्यांचं नाव आम्ही घोषित केलेलं नाही. एरवी आपल्या निवडणुकांमध्ये आपण पाहत असतो की मिनिटाला किंवा तासाला निकाल दिला जात असतो. तुमचा निकाल आम्ही राखीव ठेवलेला आहे, कारण आम्ही निवडणूक अधिकारी आहोत. आणि म्हणून या विद्यार्थ्यांचे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत तर ते हेड बॉय आणि हेड गर्ल यांचं मी नाव घेत आहे. तर सर्वप्रथम आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे देवलकुमार कुंवरसिंग किराडे. या विद्यार्थ्याला 66 वोट म्हणजे 66 वोट्स मतदान त्याला मिळालेलं आहे. या विद्यार्थ्याचं कौतुक करायचं. सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय पारदर्शक अशी ही निवडणूक जी जिल्ह्यामध्ये कदाचित पहिल्यांदाच वोटिंग ॲपच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. हेड गर्ल सुद्धा निवडून आलेली आहे. अर्थातच महिला मागे नसतात. तर या वर्षाची जी हेड गर्ल म्हणून निवडून आलेली आहे इयत्ता 10वीची विद्यार्थिनी मोक्षदा शशिकांत पाटील. मोक्षदा शशिकांत पाटील, खूप खूप अभिनंदन बेटा तुझं. अतिशय कमी वयात तू निवडून आलीस आणि मतदानाच्या या प्रोसिजरमधून गेली. खूप कौतुक तुझं, अभिनंदन. उमेदवार या संपूर्ण इलेक्शन प्रक्रियेमध्ये होते आणि त्याच्यातले हे 2 निवडून आलेले आहेत, हेड बॉय अँड हेड गर्ल. EVM टेक्नॉलॉजीचा वापर कॉंग्रॅच्युलेशन्स. वोटर ID ॲपच्या माध्यमातून इलेक्शन घेण्यात आले. तुमचं खूप खूप कौतुक. यानंतर सन्माननीय आदरणीय पियुष भाई मोरे ज्यांनी या पुस्तकाला एक नाव दिलेलं आहे, एक रूप दिलेलं आहे, ज्याची बांधणी केलेली आहे ते म्हणजे पियुष भाई, ज्यांची डिझायनिंगने हे उत्कृष्ट आणि आदर्श आणि बहारदार असं पुस्तक आपल्या समोर ज्यांनी तयार केलेलं आहे ते म्हणजे पियुष भाई मोरे. यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्यांच्या सहकारी या सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. यांचं आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते स्नेहवस्त्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान होत आहे.
very pleasant good afternoon to each and everyone present here. Myself Mokshada. नेम सुशील शैक्षणिक समूहाच्या पुस्तक प्रकाशन दिनानिमित्त इथे उपस्थित आपल्या तळोदा शहादा मतदारसंघाचे माननीय आमदार Respected Mr. Rajesh Dada Padvi. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष Respected Mr. Abhijit Dada More, and also thanks to Mr. Shashikant Vani Sahib, Hitendra Dada Kshatriya, Sanjay Bhai Pardesi, and also respected Mr. Ajay Bhaiya Pardesi. इथे उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, आपण इथे व्यक्ती म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्व म्हणून उपस्थित राहिलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. A very special thanks to Mr. Bhavesh Bhai Ajmera, who conceptualized and guided the book creation. पुस्तक डिझाईन टीम, Piyush Bhai More, फोटो कलेक्शन, poetry collection, आर्टिकल्स, पत्रकार बांधव etc. बाबींसाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. Thanks. आभार. वरिष्ठांच्या अनुमतीने हा कार्यक्रम इथेच समाप्त होतो असे मी जाहीर करते. धन्यवाद. विशेष आभार आमचे सन्माननीय पत्रकार बांधवांचे मी मनपूर्वक आभार मानतो की ज्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे. विशेष कौतुकास्पद नेम सुशील शैक्षणिक समूहातर्फे आभार तो म्हणजे सन्माननीय महिला पालकांचा आणि त्याचबरोबर पुरुष पालकांचा. जरा जोरदार टाळ्या तुमच्या मम्मी पप्पा आजी आजोबा दादा दादी काका काकू जे कोणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार 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 धन्यवाद. असेच आपण आमच्या नेम सुशील शैक्षणिक समूहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. आम्हाला शुभाशीर्वाद द्या, आम्हाला मार्गदर्शन द्या अशी प्रभूची मी प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.